आला आला. गाडी स्टार्ट कर. चाबी काय? तर झालं असं की आपला बाचा कृष्ण आलता दिवाळीच्या सुट्टीला आणि आता त्याची सुट्टी संपत आलती म्हणून त्याला नेऊन सोडवायचं होतं त्याच्या घरी. म्हणून त्याला सकाळच्या पारीवाईस नदीत खंगळून आणला. प्रॉपर्टीसाठी मामा बाचं भांडताना लय वेळा बघितलंय पण नदीसाठी भांडताना पहिल्यांदाच बघितलं. नदी माझी आमची आमची. गडी काय मामाच्या घरून हालायला तयार नव्हता म्हणून त्याची बॅग भरून आम्हीच निघालो. तो रानात परिमावच्या इथे खेळायला गेलता. गाडी बघून वाघ पळतच आला. मग त्याला तिथूनच उचलला. मग सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढं. वाघ लय खुश होता कारण त्याला माहितच नव्हते की आपण त्याला सोडवाय चाललोय. पुरीच्या घरी जायचंय म्हणून काकीने भरपूर वानवळा बी आमच्यावर दिला. मग निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही त्यांच्या गावाकडे निघालो. रस्ता मोठा असल्यामुळे वाघाला रस्त्यात झोप आली. त्यांचं गाव लांब असल्यामुळं आणि नंतर दुसरा कुठलाच पेट्रोल पंप नसल्यामुळं आम्ही आधीच पेट्रोल भरलो आणि परत रस्त्याला लागलो. गोगलवाडीला जायच्या रस्त्याची आणि आमच्या गाडीची अशी अवस्था होती की आम्हाला हे म्हणाय भाग पडलं. कसं तरी आम्ही गोगलवाडी पर्यंत पोहोचलो. तोपर्यंत कृष्णा पण झोपत न उठला होता. मग गोगलवाडीत एंट्री करून आपण जेव्हा कृष्णाच्या घरापाशी गाडी लावली तेव्हा त्याला कळलं की आता आपण घरी आलोय. त्याला तिथंच घरापाशी सोडून आम्ही दिदी आणि दाजींकडे गेलो. ती दोघं पेरूच्या बागेत होती. पेरूचे पाने बाजूला सरत आमच्या दिदीने अशी एंट्री मारली. मग कॅमेऱ्याला हाय म्हणून ते आपल्याला दाजींकडे घेऊन गेले. दाजी झाडावर चढलं होतं कारण पावसामुळे पेरूची लय झाडं खाली पडली होती आणि त्याच्यासाठी दाजी टेक्यात ओढत होते. मग आपण पण त्यांची वाईच मदत केली आणि वाईच पेरू बी खाल्लं. माहेरचे लोक आलेले बघून स्पायडरमॅन बनून दिदी झाडावर चढली आणि पेरू तोडायला लागली. तिकडून पाऊस आमच्याच दिशेने येत होता. मी पहिल्यांदाच पावसाला असं आपल्याकडे सरकत येताना पाहिलं. बघता बघता तो लयच जवळ आला. मग इकडे आमची पळापळ चालू झाली. मग गाडी बसून सगळे पटापटा घरी गेलो. घरी पोहोचच तर आपण अख्खं भिजलो होतो आणि बाहेर अजून जोरात पाऊस यायला लागला होता. मग तिथून पुढचं मी व्हिडिओ काढायचं विसरलो आणि चहा पोहे खाऊन निघून आलो. येता येता घाटात बघितलं तर अख्ख्या करवंदांना फुलं आलती म्हणजे यंदा करवंद लवकर येणार. मग जाता जाता चतुर्मुखाच्या पाया पडून आपण आलो घरी निघून.